अबू आझमींवर कारवाई झाली एकदम मस्त. संजय राऊतांची फेसबुक पोस्ट चर्चेत. कोरटकर, सोलापूरकर आणि सुधांशू त्रिवेदी यांसारख्यांना देखील अजामिनाचा न्याय लागणार नाही का, राऊतांचा सवाल. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये अबू आझमींच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आक्रमक. अजामिनाच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध व्यक्त. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ भैयाजी जोशी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शन. भैयाजी जोशी यांनी मराठी माणसाची जाहीर माफी मागावी अशी केली मागणी. विरोधी पक्षाला सुद्धा निधी मिळाला पाहिजे, जितेंद्र आव्हाडांची मागणी. आमच्या मतदारांना भूक आहे म्हणत निधीवर आव्हाडांची सरकारवर टीका. दिव्यांगासाठी स्वतंत्र पोलीस स्थानकाची गरज. मुंब्रा पोलिसावर भर वाढत असल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची मागणी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे कुठलेही अधिकार नाहीत. केदार दिघेंची प्रतिक्रिया. RSSच्या भैयाजी जोशींच्या विरोधात ठाण्यात शिवसेनेचं ठिय्या आंदोलन. महेंद्र थोरवेंनी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू तरुणांना प्रेरणा देणारा आहे असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. मात्र या प्रकरणी आता राष्ट्रवादीला महिला प्रवक्त्या सायली दळवीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरचे मढी येथील मुस्लिम व्यापाऱ्यांचीही घेतली भेट. मढी ग्रामस्थांनी कानिफनाथ यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा नगरच्या भगवानगडावर संत भगवान बाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन. भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी देखील सपकाळ यांची घेतली भेट. लोकसभेपूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या बसवराज पाटलांची विधान परिषदेसाठी मोर्चे बांधणी. पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.